तोंडाला चव येत नाही तर मी तुमच्यासाठी एकदम छान झणझणीत पदार्थ घेऊन आली आहे जो की तुम्ही कधी खाल्लाच नाही रेसिपी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी अशी रेसिपी बनवणार आहे की ती तुम्ही कधी खाल्लीही नसेल आणि कधी कुणी बनवलीही नसेल तशी मी रेसिपी बनवणार आहे. ती रेसिपी आहे म्हणजे गवारीच्या शेंगाचा ठेचा. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत तरी नाही म्हटलं तरी 100 ग्रॅम गवारी असेल, मिरच्या 100 ग्रॅम आहेत, त्याच्यासाठी लागणार आहे 1 टमॅटो, लसूण 20 पाकळ्या, लिंबू, शेंगदाणे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे, जिरे घालणार आहे. तर पूर्ण रेसिपी बघून घ्या आणि एकदम झणझणीत कधीही न खाल्लेली रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम मी गॅसवरती लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. हा आहे लोखंडी तवा. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे आपली गवारीची शेंग. गवारीची शेंग भाजून घ्यायची आहे छान असे. हे पहा, बघू शकता तुम्ही की आपली गवारीची शेंग अशी मी न तेल टाकता भाजलेली आहे. तेल टाकून भाजणार आहे पण हे पहिल्यांदा आपण अशी छान मस्त भाजून घ्यायची आहे. हे पहा, तर बघू शकता तुम्ही आता आपली गवारीची शेंग झालेली आहे भाजून. तर आता मी हे घेणार आहे काढून. तर त्याच गरम तव्यामध्ये आपण टाकणार आहे हिरव्या मिरच्या. आता हिरवी मिरची आपण भाजणार आहे चांगली. तर बघू शकता तुम्ही आपली मिरची चांगली भाजून घेतलेली आपण. हे पहा, तर तुम्ही म्हणाल की आता गवारीची शेंगा आणि हिरवी मिरची तुम्ही एकसाथ का नाही भाजायला टाकली. तर कसं की मिरची आपली ना लोखंडी तव्यामध्ये लगेच भाजून निघते, पण गवारीची शेंगा आहे ना जराशी निब्बर असते, म्हणजे शिजायला वेळ लागतो तिला. म्हणून आपण जरा तिला जास्त वेळ भाजून घेतले होते, कारण ती एकदम मऊ, म्हणजे आपला ठेचा बनवायचा आहे ना तर एकदम मऊ अशी झाली पाहिजे, मग तिला जास्त भाजून घेतली. तर हे पहा, तर मिरची किती छान भाजलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये आणखी एकदा टाकणार आहे गवारीची शेंग. तर आता आपण हे दोन्ही मिक्स करून भाजून घेणार आहे. ते पण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता तेल, आणि तेल टाकून आपण याला भाजून घेणार आहे. मस्त असे भाजून कसे चढ भाजले राहिले बघा. तर हे तेल टाकून आपण एकत्र भाजून घ्यायचं, गॅस कमी करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, हे बघा आपण तेल टाकून भाजून घेतले. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाणे, तेलामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि भाजून घ्यायचे चांगले. मस्त असं मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. तर आता बघू शकता तुम्ही शेंगदाणे पण आपले छान भाजलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसूण टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. लसूण आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे. टमॅटो टाकल्यावर आपल्याला थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं, जास्त नाही. झालं. आणि आता हे चांगलं टमॅटो लूज पडोपर्यंत, म्हणजे मऊ होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहे, जेणेकरून ते चांगलं ऑब्झर्व झालं पाहिजे, तर आपल्या पूर्ण ठेच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. टमॅटोचं फ्लेवर जे आहे ना तो सगळे असं आपण मऊ करून घेणार आहे याला. तुम्ही बघू शकता की हे बघा टमॅटो आपलं एकदम छान असं परतलेलं आहे. तर आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे. छान सगळं भाजून घेतलेलं आहे आपण. तर आता आपण हे खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे. हे आता खलबत्त्यात बारीक करून घेऊया. माझ्याकडे काय असं गावाकडे असतो लोखंडी खलबत्त्यात, असं नाही आहे. हे पहा असं आहे. तर मी याच्यामध्येच बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही मी हे खलबत्त्यात सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ. आणि आता आपण याला घेणार आहे कुटून. आपण आता याच्या प्रकारे असं जास्त बारीक नाही कुठं, त्याला मोठं मोठं करून घ्यायचं. जसं आपला ठेचा असतो ना तसंच जरा जाडसर करून घ्यायचं, याला बारीक नाही करायचं एकदम. लगेच गवारी चांगली भाजल्यामुळं हे बघा लगेच कशी बारीक व्हायला लागली.
एकदम म्हणून अगोदर गवारी भाजून घ्यायची, नंतर ना मिरची भाजायची. का तर गवारी जरा निबर असते, शिजायला पण वेळ लागतो म्हणून अगोदर गवारी भाजायची. तर बघू शकता तुम्ही आता हे बघा, मी एकदम छान असं जाडसर कुटून घेतलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी मी तवा आणखी एकदा गरम करायला ठेवलेला आहे. ज्या तव्यामध्ये आपण मिरची आणि गवारी भाजून घेतली त्याच तव्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आणि तेल छान गरम करायचं, कारण तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यामुळं तेलही गरम झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरी. हे पहा तशी तडतड करते जिरी आणि थोडीशी हळद. तर आपण जिरे हळद टाकून घेतली. आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे खलबत्ता ठेचलेला ठेच. हे पूर्ण काढून घेतलं. असा भन्नाट वास येतो, छान ठेचायचा ना खमंग. ते माझ्या तोंडाला पाणी सुटलं की तो आत्ताच खवळतोय मला. हे आता ह्याला फोडणी देऊन घेतली. आणि आता आपण याच्यामध्ये ते मी लिंबू घेतलं होतं ते लिंबू पिळणार आहे. टेस्ट खूप छान येते लिंबूनी. चांगला पूर्ण रस काढून घ्यायचा त्यातला आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आपण पहिलंच भाजून घेतलेलं त्याच्यामुळे जास्त प्यायला हे करायचं. फक्त मला फोडणी द्यायची होती आणि लिंबूचा रस त्याच्यामध्ये घालून द्यायचा होता. आणि आता टाकायची याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर. तर आपला ठेचा आता तयार आहे. कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी आणखी तुम्हाला अशी वेगवेगळी रेसिपी बनवून टाकेल. तर कोणाकोणाला आवडली हे पहा, आपला तयार आहे गवारीच्या शेंगाचा ठेचा, मस्त असा झणझणीत. तुम्हाला नक्की माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगा कसा आहे. कोणाकोणाला तोंडाला पाणी सुटलं नक्की सांगा मला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.